तर तुम्हाला तर माहितीच आहे की आम्ही गोव्यामध्ये आलो होतो आणि गोव्यामधील पहिला दिवस आम्ही खूप एन्जॉय केला. गोव्यामधील आम्हाला काही माहिती नसून सुद्धा. आणि आता वेळ होती गोव्यामधील नाईट लाईफची. मग त्यासाठी आम्ही आवरून गेलो रात्री बागा बीच वरती. रात्री बागा बीच आणि क्लब मध्ये खूप धिंगाणा घातला होता. फक्त आम्हाला व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती दिली आणि आम्ही रात्री लवकरच गेलो होतो रूम वरती, कारण आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं होतं. आणि आता तुम्ही म्हणत असाल की एवढं सकाळी लवकर उठून कुठे चाललंय, मग त्यासाठी आपलं पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. मग त्यानंतर आमच्या जहाजमध्ये एंट्री केली आणि एंट्री झाल्यानंतर आम्हाला लाईव्ह जॅकेट दिलं घालायला. आणि आमच्या सर्वांचा पहिल्यांदाच अनुभव होता जहाज मधला. आणि जाताना तर सर्वजण खूप उत्साहित होते, पण आम्हाला काय माहिती येताना आमच्या सोबत असं होणार आहे. आणि जातानाच आम्हाला जहाज मध्ये नाश्ता दिला होता आणि महादेवावर तर जाताना ती प्रक्रिया चालू झाली होती, म्हणून महादेव स्लिपिंग मूड मध्ये गेला होता. आणि जसं आम्ही बीचच्या जवळ आलो तसं सर्वांचा आनंद गगनात मावत होता. मग आम्ही पण जहाजमधून उतरलो आणि तयार झालो समुद्रासोबत लढायला. पहिल्यांदा तर जेटस्की राईड पूर्ण केली, मग त्यानंतर बंपर राईड आणि बनाना राईड झाली. आणि त्यांचे व्हिडिओ तर काढता नाही आला आम्हाला, पण मज्जा खूप केली आम्ही, कारण हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होतो. आणि पाण्यात माझ्या मध्ये काहीच अवसर राहिलं नव्हतं. थांबले 100 वेळा पडलोय मी. आणि पोरं तर समुद्रामध्ये खूप तापली होती, जसं काही लाटांसोबत यांची जुनी दुश्मनीच आहे. आणि बीच वरती महादेवाने आधी माझ्या वाढदिवसानिमित्त केक सजावट करत होते. त्यानंतर आम्हाला जहाजमध्ये जेवण वगैरे दिलं, पण आम्ही काही केलं नाही, कारण आम्हाला खूप उचमळत होतं जहाजमध्ये. मग त्यानंतर आमची पॅरासेलिंगची तयारी चालू होती आणि मला सर्वात जास्त मजा ह्या राईड मध्ये आली होती. आणि आधी तर काय विहीर असल्यावर समुद्रामध्ये सूळ टाकत होता आणि त्यात ईश्वर म्हणलं की काही तोडच नाही. मग त्यानंतर माझी स्कुबा डायव्हिंगची वेळ आली. इकडे 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 मासे तर काय धरलेच ना, पाण्यामध्ये काय करायचं हेच कळलं नाही मला. पण ईश्वरने खूप मनावरती घेतलं होतं, आतमध्ये जाऊन मासे धरत होता आणि महादेव तर माशांसोबत फ्लोट करत होता. आणि आम्ही तर 2 दिवस झालं पाण्यामध्येच खेळतोय आणि सगळ्यांना जहाजमध्ये एकच त्रास झाला होता की सर्वांना उचमळत होता आणि उलट्या होत होत्या सर्वांना. मग त्यानंतर आम्ही रूम वरती गेलो आणि आवरून घेतलं आणि आज आम्ही रूम वरती जेवण बनवलं होतं आणि आज आम्ही खूप एन्जॉय पण केला आणि खूप थकलो पण होतो. आणि व्लॉग जर आवडला असा तर लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.